नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या लढ्याला या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाच्या 5व्या दिवशी या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी उपसमितीनं जो काही शासनाचा जो काही महत्त्वपूर्ण जीआर या ठिकाणी जारी केला आहे। आता जीआर म्हणजे असं की शासकीय जो काही निर्णय तो निर्णय या ठिकाणी जारी केलेला आहे। या जीआर नुसार या शासकीय निर्णयानुसार या ठिकाणी हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी त्याचबरोबर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं जे काही प्रमाणपत्र या ठिकाणी मिळणार आहे। यामुळे आता जसं की मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षात घ्या, यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात या ठिकाणी आरक्षणाचा जो काही लाभ आहे तो लाभ घेण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। तर एकंदरीत लक्षात घ्या की कुणबी जात प्रमाणपत्रासाठी या ठिकाणी आवश्यक जे काही पुरावे कोणते ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे, त्यावरती आपण एक नजर टाकूया। लक्षात घ्या, कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या ठिकाणी रक्ताच्या नातेवाईकांचा जसं की वडील, चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा त्याचबरोबर कुणबी जातीचा जो काही पुरावा यामध्ये सादर करणं आवश्यक आहे। लक्षात घ्या की खालील जसं की पर्यायाद्वारे तुम्ही जे काही पुरावे या ठिकाणी गोळा करू शकता किंवा तुम्हाला गोळा करता येतील। यामध्ये शाळेच्या नोंदी, रक्ताच्या नातेवाईकाचा जो काही प्राथमिक शाळेतील प्रवेश उतारा किंवा शाळा सोडल्याचा जो काही दाखला तपासा, त्यात जसं की कुणबी जातीचं जी काही नोंद या ठिकाणी आहे का याची जी काही खात्री करून घ्या। त्यानंतर कोतवाल बुक, लक्षात घ्या की स्पेशली कोतवाल बुक जे ते या ठिकाणी जसं की गाव नमुना नंबर 14 स्वातंत्र्यपूर्व काळातील मृत्यू त्याचबरोबर जन्म मृत्यू जे काही नोंदी आहेत त्या कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये या ठिकाणी उपलब्ध असतात। तहसील कार्यालयात या ठिकाणी अर्ज करून याची जी काही नक्कल सुद्धा तुम्ही या ठिकाणी मागवू शकता। त्यानंतर महसुली कागदपत्र, लक्षात घ्या की वारसा नोंदी या ठिकाणी जसं की 6ड नोंदी, 7/12 उतारे, 8 उतारे त्याचबरोबर फेरफार, खरेदी खत, भाडेपट्टा त्याचबरोबर कडई पत्र त्याचबरोबर सूडपत्र, खासरा पत्रक यामध्ये कुणबी जातीचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला शोधावा लागणार आहे आणि तो तुम्ही शोधा। एकंदरीतच जे काही कुणबी नोंद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर सर्व्हिस बुक या ठिकाणी असतात। तर लक्षात घ्या की नातेवाईक जर शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असल्यास त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावरील कुणबी जातीची जी काही नोंद आहे ती साक्षांकित उतारा म्हणून या ठिकाणी वापरता येईल। त्याचबरोबर आधीचे प्रमाणपत्र, यामध्ये जसं की नातेवाईकाने यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवले असल्यास त्याचे जे काही प्रमाणपत्र किंवा समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीनं वैध ठरवलेले जे काही पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून या ठिकाणी चालेल किंवा तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल। तर लक्षात घ्या की नव्या जीआर नुसार जी काही सुलभ प्रक्रिया कशा प्रकारची, तर नव्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आता सुलभ करण्यात आलेली आहे। जर पुरावा उपलब्ध नसेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या जसं की नातेवाईकांचे या ठिकाणी प्रतिज्ञापत्र किंवा वंशावळ समितीच्या चौकशीद्वारे सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवता येईल। यासाठी जसं की गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, लक्षात घ्या ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची जी काही समिती आहे या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे। ही समिती स्थानिक चौकशी या ठिकाणी लक्षात घ्या की ही समिती स्थानिक चौकशी करून प्रमाणपत्र देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 90 दिवसात या ठिकाणी पूर्ण करेल। त्यानंतर 58 लाख नोंदीची जी काही प्रसिद्धी आहे त्यावरती आपण बोलूया। लक्षात घ्या की शासनानं आतापर्यंत जसं की शोधलेल्या 58 लाख नोंदी सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना हे जे काही कार्य तातडीनं पूर्ण करण्यास सांगितलं आहे। यामुळं मराठा समाजातील जसं की भूधारक, भूमिहीन त्याचबरोबर शेतमजूर किंवा बटईनं शेती करणाऱ्यांना या ठिकाणी कुणबी जातीचा जो काही पुरावा आहे तो या ठिकाणी मिळवणे सोपे होईल। जर 13 ऑक्टोबर, लक्षात घ्या की जर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी स्थानिक क्षेत्रात जर का राहण्याचा जो काही पुरावा नसेल, लक्षात घ्या जर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी स्थानिक क्षेत्रात राहण्याचा पुरावा नसेल तर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल। याची जसं की याची जी काही सक्षम अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी खातरजमा करतील। त्याचबरोबर बोलायचं झालं तर संभ्रम जो आहे त्या ठिकाणी दूर झालाय, मराठ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। एकंदरीत बोलायचं झालं तर
मनोज जरांगे यांनी मराठ्यांना या ठिकाणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी काही मागणी केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नव्या GR मुळे हा जो काही संभ्रम आहे तो दूर झाला आहे. ही प्रक्रिया ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत बसते आणि मराठा समाजाला या ठिकाणी कुणबी नोंदीच्या आधारे या ठिकाणी लाभ मिळवून देण्यासाठी या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. संबंधित या ठिकाणी विभागांना अहवाल सादर करण्याचे जे काही निर्देश या ठिकाणी दिलेले असून हा जो काही GR आहे तो आंदोलनाच्या परिणामकारकतेसाठी या ठिकाणी व्यावहारिक पावले उचलणारा आहे. महत्वाचं म्हणजे मराठा समाजासाठी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवणं आता अधिक सोपं आणि पारदर्शक झालेलं आहे. नव्या GR मुळे पुरावे गोळा करण्यापासून हे प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंतची जी काही प्रक्रिया आहे ती आता सुटसुटीत झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. नागरिकांनी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत आणि समितीशी या ठिकाणी संपर्क साधून आपला हक्क जो आहे तो या ठिकाणी मिळवावेत आणि एकंदरीतच कुणबी जात प्रमाणपत्र या ठिकाणी लवकरात लवकर मिळून घ्या. तर एकंदरीत बोलायचं झालं तर कुणबी प्रमाणपत्र काढणं या ठिकाणी सोपं झालं असून या कुणबी प्रमाणपत्राचा मराठा समाजाला कितपत फायदा होतो हे सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांनी जो काही लढा या ठिकाणी दिला आणि या लढा दिल्यानंतर हे जे काही या ठिकाणी सर्व या समाजाला या ठिकाणी मिळालेलं आहे तर हे सगळं मिळाल्यानंतर समाज या सगळ्या गोष्टीचा जो काही फायदा आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी करून घेतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, त्याचबरोबर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.